ऊंचे रहे जो तेरे कद से इरादे, तो ये फलक मगरूर। है ठान लिया हमने सूरज सा जलना है, सपनों को दो परवाज़ अगर उड़ने की तमन्ना है। ठान लिया हमने सूरज सा जलना है, सपनों को दो परवाज़ अगर उड़ने की तमन्ना है ठान लिया, ठान लिया। ऊंचे रहे जो तेरे कद से इरादे, तो ये फलक मगरूर। बेबस होके तेरे आगे दिखेगा मजबूर। तुम ताना ना तुम ताना ना तुम ताना ना ना ना, तुम ताना ना 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 करे। तुम ताना ना तुम ताना ना तुम ताना ना ना ना, तुम ताना ना 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 करे। सुरेश पांढरे आणि आमचे सर्व सहकारी टीम सहकारी यांच्या आज माझ्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केला आहे. मी त्यांचं स्वागत करतो. या वाढदिवसाचा सगळ्यात थीम म्हणजे मी सांगतो की पुनवण्या शिक्षणाला जाते. त्यांनी आज संकल्पना काढली की बाबा गरजू व्यक्तीला माझ्या वाढदिवसानिमित्त मी करीतच असतो. मी देवरोडला एक नवीन औषधी वाटप करत असतो. तर त्यातून जात होतं की किती एक सामाजिक उपक्रम आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी डॉक्टरचं पहिलं अभिनंदन सगळ्यांनी टाळावं करा. हे समस्येतच असतं की कुणालाही कधी रात्री काय असतं. कोविडमध्ये त्यांचं काम मला माहिती आहे. कोविडमध्ये लोकांना होमिओपॅथिक समजा ते वाटप म्हणजे आमचे डिलिव्हरी असोसिएशनवाले असतात, डिलिव्हरी बॉय असतात, त्यांना पण बघत असतं. 24 तास माल सप्लाय करत असतात. त्यांच्यासाठी पण कॅम्प त्यांनी औषधं वाटप केली होती. आत्तामध्ये एक कॅम्प घेतला होता आपला पोलीस स्टेशनला एक कॅम्प घेतला होता. यांचं दर महिन्याला काही ना काही चालू असतं. त्यामुळं एक समाजसेवेमध्ये आहेच आणि त्यांचं मला सहकार्य करावं लागतं. त्यामुळे मी त्यांचं परत एकदा आभार मानतो. आणि ह्या मुलांना सुरेश पांढरे आणि आमचे टीम शास्त्री यांनी स्कूलच्या उपक्रम काय होतं, मुलांना काय हवं, कोणी चॉकलेट देतं ते देतं. पण ही गरज कायची, शिक्षणाची गरज आहे. हे शिक्षणाची गरज असल्यामुळे त्यांनी स्वतः जाऊन हे चित्रकला व्यसन, स्केच पेन्सिल असं एक किट तयार केलं आणि स्कूल बॅग हे एक त्यांच्या सगळ्यांच्या युनिटीचं एक फळ आहे की त्यांनी हे माझ्या प्रेमापोटी हे तयार केलं. म्हणून मी त्यांचा पण आभार मानतो की त्यांनी माझ्या प्रेमापोटी हे कार्यक्रम उपक्रम घेतला. त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. भविष्यामध्ये आपल्याला पुणे सरांना सांगतो लागली काय लागली तर ते आम्हाला हात द्या आणि आजारातून तुम्हाला येऊन मेडिसिन देईन. काय लागलं मी एवढं बोलून थांबतो आणि सगळ्यांना धन्यवाद देतो की माझ्या वाढदिवसानिमित्त आल्याबद्दल. त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. आपल्या जे पिंपरी चिंचवड पूर्ण पिंपरी चिंचवड केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष रवींद्र पवार आज या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित आहे. त्यांच्यासोबतच त्यांचे सर्व सहकारी डांगे चौकाचे मेंबर आहेत, सर्व कमिटीचे मेंबर ते पण आज उपस्थित आहे. आणि पूर्ण पिंपरी आपल्या जे पुनावळीतील सर्व केमिस्ट बांधव या ठिकाणी उपस्थित झालेले. आज या सर्वांनी असा एक केला की आपण वाढदिवस साजरा करताना आपण बऱ्याच वेळा पैसे खर्च करतो, परंतु तो खर्च या वेळेला या केमिस्ट असोसिएशनने असं ठरवलं की आपण एक चांगला उपक्रम घेऊ आणि लहान मुलांना जी गरज आहे, आज शिक्षणाचं सर्वात महत्व आहे, शिक्षणाचे मुलांना लागतं त्या वस्तू आपण कशा देऊ शकतो असा उपक्रम त्या ठिकाणी
ठिकाणी त्यांनी घेतला आणि मला सांगितलं की असं करायचं आहे सुरेश बोल त्यांनी. मी सांगितलं की अशी शाळा आहे, त्या शाळेत आपण हा उपक्रम घेऊ, त्या मुलांना खरंच गरज आहे, त्या ठिकाणी आपण हा उपक्रम घेतला तर ज्या गरजवंतांना ही गरज पोचली पाहिजे त्या ठिकाणी पोचेल. मग त्यांनी सर्वांनी या सहकार्य केलं आणि पुनावळीतील केमिस्ट मेडिकल रघु यांच्या सर्वांच्या सहकार्यातनं हा एक उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आला. या उपक्रमाचा या मुलांना खूप फायदा होणार आहे. त्यांना जे स्कूल बॅग लागतात, आज आपण बघतो जे बाहेरची मुलं असतात त्यांना सहज सगळ्या गोष्टी मिळून जातात, परंतु ही जी मुलं आहे त्यांना सॅक तो आनंद होतो तो खूप वेगळा आहे. तो मध्ये पैशाचा मोजणारा आनंद असतो. त्यांना जे वह्या मिळणार, पुस्तकं मिळणार आणि जे सॅक मिळणार त्यातनं तो खूप मोठा आनंद आहे. आणि ह्या उपक्रमाचा अजून पुढे काही ना काही लोक आदर्श घेत असतात आणि चांगल्या प्रकारची सेवा करत असतात. तर आम्ही या सर्व स्कूलच्या वतीने आणि साईडच्या वतीने सांगतो की रविभाऊंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आपणास उत्तम आरोग्य मिळो, दीर्घ आयुष्य प्राप्त हो आणि आपल्या हातून अशाच समाजाची सेवा घडत राहू हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी दोन शब्द संपतो. फरंदे स्कूलचा जो उपक्रम आहे, जे सरांनी सांगितलं की जे त्यांच्या आई वडिलांना इथं आता म्हणजे सगळे आई वडील आता स्कूलमध्ये म्हणजे आहेत, शांती आपली पोरं इथं शिकतायत आणि जे आता तुम्ही जे कार्य करताय फरंदे स्कूलतर्फे त्याच्यासाठी सूरज भाऊ पांढरे आणि त्यांच्या टीमने रवी शेठच्या वाढदिवसाचं औचित्य साधून जो काही उपक्रम केलेला आहे तो अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. त्याबद्दल मी सर्वप्रथम सूरज भाऊ आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे आभार मानतो आणि रवी शेठ पवार यांना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा देतो आणि सूरज भावानी यांच्या टीमचा आदर्श घेऊन अजून अनेक लोकांनी शाळेच्या विद्यार्थ्यांना भरघोस मदत करावी अशी सगळ्यांना विनंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुढाकाराने या पुनवळीच्या स्कूलमध्ये या प्रदेशच्या शाळेमध्ये सामान्य तसेच या मुलाच्या पूर्ण टीमच्या कामाने आपले केंद्रीय मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष रवींद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ही जागा निवडली याबद्दल सुद्धा मी त्यांचं मनापासून अभिनंदन व्यक्त करतो. खरं तर काही लोक असतात ती जन्मताच मोठी असतात, परंतु काही लोकांवर मोठे भाग लावला जातो. तर काही लोक स्वतःच्या कर्तृत्वाने मोठे होत असतात आणि समाजाच्या हितासाठी आयुष्यभर लढत असतात आणि अशाच समाजाच्या हितासाठी लढणारं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे पिंपरी मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष रवींद्र पवार आणि त्यांचा वाढदिवस आज साजरा होत असताना हा वाढदिवस सुद्धा अगदी तरी हितासाठी वाढदिवस साजरा होतोय याबद्दल मला आज या ठिकाणी खूप आनंद होतोय. आयुष्यभर आज जे अध्यक्ष असतात आणि अध्यक्षपद सुचत असताना ते केमिस्टच्या हितासाठी काम करत असतात आणि आजही या फरंदे स्कूलमध्ये या ठिकाणी त्यांच्याकडून काहीतरी कोणाला तरी काहीतरी थोडंसं कल्याण होतंय याबद्दल त्यांना मी आणि पुन्हा टीमच्या असोसिएशनला तिथे सूरज शेठ पांढरे आणि कमिटी त्यांचे जे सहकारी मित्र आहेत त्यांचं अभिनंदन व्यक्त करतो. त्यांना शुभेच्छा देत असताना त्यांना एवढं सांगतो की आपणास छत्रपती शिवाजी महाराजांचं जाणते पण रौद्र आपल्या संभाजी महाराजांचं मराठी दाखल त्याचप्रमाणे रामाची मर्यादा आणि गणपतीची सिद्धी लागो अशी या ठिकाणी प्रार्थना व्यक्त करतो आणि आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. त्यांचा वाढदिवसानिमित्त आपण हा कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे. मुलांना लहान मुलांना शिक्षणासाठी जे बॅग वगैरे वही पेन सगळं साहित्य देण्यासाठी चांगला उपक्रम त्यांच्या पुनावळे असोसिएशनतर्फे केमिस्टतर्फे आयोजित केलेला आहे. तरी हा फायदा मुलांना सर्व व्हावा आणि रविभाऊ आणि सुरेशदादा आणि बाकीच्या टीमचं अभिनंदन करतो आणि रविभाऊ यांना वाढदिवसाची हार्दिक शुभेच्छा. आज मिस्टर रविभाऊ पवार यांचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने त्यांनी जो उपक्रम आपल्या बांधकाम कामगार जे वर्कर असतात बांधकाम कामगार जे असतात त्यांच्या मुलांसाठी त्यांच्या भविष्यासाठी
जो खजिना त्यांना वाटणार आहे. मी शालेय साहित्याला मी त्यांच्या आयुष्याचा तो एक खजिना म्हणतो. तो असा खजिना आहे, तो कधी न संपणारा खजिना आहे. त्याचा वापर त्या पोरांनी भविष्यात करावा हेच मी त्यांना मी सांगू शकतो. मी एवढं बोलतो. के उड़ रही है बेधड़क सी यादियां, मंजर है ये नया, मंजर नया, मंजर है ये नया, के उड़ रही है बेधड़क सी यादियां. तपते थे रस्ते लोहे से बसते, बसतों में तू भर चला आसमां. आएंगी सदियां जाएंगी सदियां, रह जाएंगे फिर भी तेरे निशान. बहता चला तू उड़ता चला तू, जैसे उड़े बेधड़क आंधियां. बहता चला तू उड़ता चला तू, जैसे उड़े आंधियां. मंजर है ये नया, मंजर नया, मंजर है ये नया, के उड़ रही है बेधड़क सी यादियां. मंजर है ये नया, मंजर नया. के उड़ रही है बेधड़क सी यादियां. ऐ वतन वतन मेरे आबाद रहे तू, ऐ वतन वतन मेरे आबाद रहे तू. मैं जहाँ रहूं जहाँ में याद रहे तू. मैं जहाँ